नमस्कार मित्रांनो, जनरल नॉलेज या एपिसोडमधलं 26वां प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा विचारतो आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यात काय फरक आहे? आपल्याला राष्ट्रगीत राष्ट्रगान म्हटलं की जनगण मन असंच वाटतं, असं नाही आहे. भारताचे राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम हे आहे, जे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं आहे. हे गीत देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख दाखवते. वंदे मातरम पहिल्यांदा 1896 रवींद्रनाथ टागोर यांनी गायलं. लिहिलं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, पण गायलं रवींद्रनाथ टागोर यांनी. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने याला राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली. हे वंदे मातरम 65 सेकंदाचं गीत आहे. आता राष्ट्रगान, भारताचे राष्ट्रगान, नॅशनल अँथेम आपण ज्याला म्हणतो, ते जनगण मन हे आहे. फरक लक्षात आला? राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम, राष्ट्रीय गान आहे हे जनगण मन आहे. हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. ते सुद्धा 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने राष्ट्रगान म्हणून स्वीकारलं. ही रचना रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 केलेली होती. मूळ बंगाली भाषेमध्ये होतं, त्याचं हिंदीमध्ये रूपांतर केलं. हे 52 सेकंदाचं गाण आहे. विविधतामध्ये एकता, नाही का, त्याच्यामध्ये सगळ्या भागांचं वर्णन आहे. त्याचं हे प्रतीक आहे की आपल्या भारत देशाचं जे प्रतीक आहे ते सगळं या राष्ट्रगानमध्ये जनगण मनमध्ये येतं. त्याच्यामुळे वंदे मातरम पण आपलं राष्ट्रीय गीत आहे आणि जनगण मन हे राष्ट्रीय गान आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. दोन्ही गीतं प्रत्येकाला आली पाहिजे.